हाय हॅलो नमस्कार. मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज ना आपण मस्त चमचमीत आणि अगदी झटपट बनणारा चिकन पुलाव बनवणार आहोत. चला तर पाहूया कसा बनवायचा आहे. इथे ना मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ना आपण हे मॅरिनेट करायला ठेवूया. त्यासाठी मी यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकते 2 चम्मच आणि हळद टाकते अर्धा चम्मच आणि लाल तिखट टाकते 2 ते 3 चम्मच आणि मग नंतर यामध्ये मीठही टाकायचे 1 चम्मच आणि बिर्याणी मसाला टाकायचा आहे 2 चम्मच आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला असतो ना तो चिकन मसाला टाकायचा 1 चम्मच आणि दही टाकायची आहे. वाटी भरून दही टाकायची यामध्ये आणि कोथिंबीर टाकायची भरपूर सारी आणि 1 चम्मच तेल टाकायचं यावरती आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि याला छान मिक्स करून एक 15-20 मिनिटं अर्धा तास असंच ठेवायचं मॅरिनेटसाठी. आणि मग नंतर अर्धा तासाच्या नंतर ना आपण याला छान अशी फोडणी देऊया. इथे मी 2 कांदे कट करून घेतलेली आहे. आता आपण गॅसवरती एक पातेलं ठेवूया आणि त्या पातेल्यामध्ये तेल टाकायचे 2 ते 3 चम्मच. 3 चम्मच मी तेल घेतलेली आहे आणि यामध्ये मी जिरे टाकते 1 चम्मच आणि तेजपत्ताही टाकते आणि खडा मसाला टाकायचा आहे, लवंग, दालचिनी आणि चक्री फूल आणि हे छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये ना आता आपण कांदे टाकूया. मी इथे 2 मोठे कांदे लांबसर असे कट करून घेतलेली आहे आणि हे कांदे छान असे लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि एक मोठा टोमॅटोही मी यामध्ये कट करून टाकते आणि हेही नरम होऊ द्यायचे तेलामध्ये टोमॅटो. आणि मग नंतर यामध्ये जे आपण मॅरिनेट करायला चिकन ठेवलं होतं ना ते चिकन यामध्ये टाकायचे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा. यावरती मी झाकण ठेवते आणि एक 5 ते 10 मिनटं छान असे हे चिकन शिजवून घेते. हे पहा 5-10 मिनटाच्या नंतर आपलं चिकन थोडंसं शिजलेलं आहे आणि तेलही किती छान सुटलेलं आहे मसाल्यांना. आता यामध्ये ना आपण मी इथे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतली होती, ते धुतलेले तांदूळ यामध्ये टाकायचे. 2 वाटी बासमती तांदूळ आहेत हे आणि हे छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. 2 वाटी तांदळाला मी 1.5 ग्लास पाणी टाकलेली आहे आणि यावरती भरपूर अशी कोथिंबीरही टाकायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि परत एक 10 ते 15 मिनटं याला छान असं शिजू द्यायचं आहे. मी 5 मिनटाच्या नंतर हे झाकण काढून बघितलेली आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे 5 मिनटाच्या नंतर एकदा आणि मग नंतर परत यावरती झाकण ठेवायचे आणि 10 मिनटं यावरती आपल्याला असंच झाकण ठेवायचं आणि 10 मिनटाच्या नंतर मस्त असा आपला पुलाव तयार आहे. पाहू शकता छान असा तांदूळ आणि चिकन दोन्ही शिजलेले आहेत. यावरती मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि एकदम टेस्टी आणि झटपट बनणारी आणि चमचमीत अशी आपली चिकन पुलावची रेसिपी तयार आहे. इथे मी एका डिशमध्ये काढून घेते पुलाव. पाहू शकता किती मस्त दिसतीये, चमचमीत. टेस्ट तर खूप छान लागते आणि एकदम कमी वेळामध्ये जर बिर्याणी खायची इच्छा झाली तर एकदा ही चिकन पुलावची रेसिपी नक्कीच बनवा. बिर्याणी बनवायला खूप वेळ लागतं पण हा पुलाव खूप झटपट बनतो आणि टेस्ट सेम बिर्याणीसारखीच लागते. तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.